मुकादम दाजी आज डायरेक्ट दिला. हे काय पट्टा पडलाय ना, एन्जॉय केला ना. काय आज काय लयच खुश झाले. अरे आज पट्टा पडला ना, कोयते वाटे लावून टाकले. गेले ते त्यांच्या घरी आता. आता आज गुलाल लागला काही दिवसाने. हळद लागेल हळद. बरं बस मी चहा घेऊन आले. ये लवकर. आराम बोल ना. ते मला काय माहीत नाही भाऊ, ते पैशाचं नियोजन लावून दे, मला लग्न करायचंय. नाही नाही, बैठक बसून ते पैशाचं ते काय ते हवाला घालून दे मला एखाद्या माणसाचा. ते पैसे मला लागत आहे लग्नासाठी. हां ठेव. घ्या चहा. काय झालं? काय नाही का, ते रम्याचा फोन आला होता. डिप्रेशन. बरं ऐका ना, हां बोल ना. पप्पा तुम्हाला बूट घ्यायचं बोलत होते, तर नंबर सांगा तुमच्या बुटाचा किती आहे. बूट बूट नको म्हणजे असं आयता बूट नको. जरी घ्यायचं ठरलं तर आयता बूट नको, एक तर बांधून घे. बांधून? हां ते काय? बांधून कसं क्वालिटी निबर असते ना. दसकटं बिस्कटं उसात बिसात चालायचं, घुसलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये. बरेच दिवस झाले पप्पा पैशाच्या तडजोडीत होते. काऊन पैसे तळजोड काऊन? आता लग्नासाठी तुम्ही हुंडा घेता ना पप्पाकडून. ए बाई येडी बिडी झालीस का काय? जेलमध्ये घालायचं काय मला? हुंडा बिंडा नाही घ्यायचं मला. हाही असंच या कपड्याने जरी येत असली तरी चल, मग काय म्हणणं नाही. उगा कशाला ते उलटे उद्योग करायचे. अरे वा, मुकादम तो मनाने लय चांगला माणूस आहे. पप्पा तर तुम्हाला गाडी घ्यायला गेले होते, पल्सर. गाडी गाडी नको बाई मला. मला जरी घेऊन देता आली तर एखादी बैलजोडी दिली तर लई चांगलं होईल. बघ ना. मग आता पट्टा पडलाय तर काय फ्री असता ना तुम्ही? कशाला? आपल्या लग्नाची शॉपिंग करायची होती ना, मग सोबत केली असती. हा ते तर खरं आहे, पण मी कारखान्याकडून कॉन्ट्रॅक्ट घेतलंय मळी टाकायचं. आता मी रानात जाऊन मळ्या टाकतो, एक ट्राली 2 ट्राली जिथं जसं लागतं तसं. तुम्हाला लागले तर सांगा, फुकटमध्ये देऊन टाकेन तुला. तरीच म्हणलं असा वास कसा यायला लागलाय.